नक्कीच त्यांना आयसीयू मध्ये देखील ठेवण्यात आलं होतं। याबाबत पक्षाकडनं काही निवेदन देण्यात आलंय, काही सांगण्यात आलंय? 21 किंवा 22 तारखेच्या आसपास त्यांना आयसीयू मध्ये दाखल केलेलं होतं। श्वसनाचा त्यांना खूप मोठा त्रास जो आहे तो होत होता। असं बोललं जात होतं की डॉक्टरांकडे त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे। मात्र जरी सुधारणा होत असली तरी अप अँड डाऊन सारखं त्यांच्या तब्येतीमध्ये खालीवर होत होतं। पण त्यांच्या जे काही त्यांच्या शरीराने साथ जी आहे ती उपचारांना दिलेली नाही। आज सकाळपासून त्यांची तब्येत जास्तच खालावल्याचं बघायला मिळालं होतं आणि काही वेळापूर्वी अगदी साधारणतः अर्ध्या एक तासापूर्वी त्यांची निधन झाल्याची माहिती जी आहे ती पक्षाच्या वतीनं अधिकृतपणे देण्यात आलेली आहे। पण सीपीएम असेल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल, या पक्षाची जी महत्वाची चेहरा आहेत, मी म्हणालो तसं दिल्लीमध्ये त्यातील सीताराम येचुरी ही खूप महत्वाचा चेहरा होता। आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर जागा वाटपांच्या भूमिकेमध्ये शरद पवार असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा इंडिया आघाडीचे प्रमुख नेते असतील, त्यांच्यासोबत सीताराम येचुरी ही व्यक्ती खूप महत्वाची असल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। त्यांना हे सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट पार्टी लोकसभेसाठी जागा उभा करण्याचा विचार करत होती। मात्र शरद पवार यांनी सीताराम येचुरी यांची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी म्हणून ती निवडणूक लढली।